5 ऑक्टोबर रोजी चंदगड विधानसभेत माननीय मानसिंग खोराटे साहेबांनी जन आशीर्वाद यात्रेला प्रारंभ केला, ज्यामुळे चंदगडच्या राजकारणात एक नवीन अध्यायाला सुरुवात झाली आहे। या यात्रेत तब्बल 310 गावे आणि वाडी वस्त्यांचा समावेश आहे। त्यामुळे हा प्रवास 4500 किलोमीटरचा असून शाश्वत विकासाचा ध्यास घेऊन खोराटे साहेब जनतेकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी मैदानात उतरले आहेत। त्यांच्या या उपक्रमाला चंदगड विधानसभेच्या जनतेने अनोखा प्रतिसाद दिला, ज्यामुळे वातावरणात उत्साहाचे आणि भव्य स्वरूप निर्माण झाले आहे। खोराटे साहेबांनी आपल्या भाषणात अनेक लक्षवेधी मुद्दे मांडले, ज्यात त्यांनी विशेषतः राजकारणामुळे बंद पडलेल्या दौलतला पुन्हा सुरू करून नवसंजीवनी प्राप्त करून दिली आहे। असं होतं की वर्षातून 2 वेळा गावी यायचं, ते कशासाठी तर शेतीची कामं करण्यासाठी, दिवाळीला कापणी करण्यासाठी, आणखीन मे महिन्यामध्ये शेतीची माहिती असल्यामुळं आणि तिथं जी हाल अपेष्टा 2010 ते 2019च्या दरम्यान झालेली ती प्रत्यक्षात माहिती असल्यामुळे, ह्याच भागातला असल्यामुळं सगळ्यात व्यवस्थित पेमेंट करणारा, मग ते कुणाचाही असू दे, कर्मचारी असू देत, तोडणी वाहतूकदार असू देत, शेतकरी असू देत, हा टॉप 5 मध्ये 3ऱ्या क्रमांकाचा कारखाना आपला देईल। आता हे करतेवेळी तोडणी वाहतूकदारांचा असू देत किंवा कर्मचाऱ्यांचा असू देत, असा एवढा आमूलाग्र बदल आम्ही ऑलरेडी कारखान्यामध्ये केलेला आहे, हे मला बघायचं आहे। मी सुद्धा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शेतकरी कुटुंबातूनच वर आलेलो आहे, त्याच्यामुळे मला धडपड काय असते, कष्ट काय। मानसिंग खोराटे साहेब